मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेससाठी केव्हा सुरुवात होऊ शकते हा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे. काउन्सिलिंगला डिले का होत आहे? एक्झॅक्टली जो 75 विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला होता MP हायकोर्टमध्ये, जे विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलेली होती, एक्झॅक्टली त्याचं काय झालं, काउन्सिलिंगला सुरुवात केव्हा होऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. पहिला प्रश्न आहे की काउन्सिलिंगला सुरुवात केव्हा होऊ शकते. तर हा डिले जो होत आहे तो कोणत्या गोष्टीसाठी होत आहे हे एक्झॅक्टली आपण जाणून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांनी नीटची सर्व विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती त्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना जसं की इंदोर या साईडला काही एक्झाम सेंटरमध्ये इश्यूज झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलेलं होतं आणि त्या रिलेटेड काही केसेस चालू आहेत. त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला सांगितलं होतं की रिनीट त्या विद्यार्थ्याची होणार आहे. त्यामध्ये NTA पुन्हा थोडंसं त्यांचं हे बाजू मांडल्यानंतर त्या गोष्टीवर थोडंसं म्हणजे स्टे आलेला होता. मग याची हिअरिंग आज 10 तारखेला 10 जुलैला झालेली आहे. एक्झॅक्टली आजच्या या डिबेटमध्ये काय घडलेलं आहे तर पुन्हा अजून त्याच गोष्टी झालेल्या आहेत. ऑन प्रायोरिटी ड्युरिंग नीट UG टेस्ट द ऑर्डर ऑन NTS अपील रिझर्व्ड, आता ही रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे. हे आता साधारणतः 14 तारखेला 14 जुलैला सोमवारी होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आज बरेचसे डिबेट झालेले आहेत, त्याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट सांगतो की याच्यात काय सांगितलं त्यांनी क्लिअरली की तुम्ही इथं बघू शकतात. आता म्हणजे थोडक्यात काय आहे की ज्या 75 विद्यार्थ्यांनी जे हे केलेलं आहे कोर्टमध्ये जाऊन, त्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना असं त्यांचं म्हणणं की चांगला स्कोर आहे. इथं बघा सांगितलं SG then pointed out that one of student from the affected center, म्हणजे जिथलं लाईट गेलेलं सेंटर, गॉट ऑल इंडिया रँक 2, म्हणजे त्या 75 पैकी एका विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक सेकंड आहे. whereas there are 11 candidates from the affected centers who are toppers, त्याच्यातले 11 अजून टॉपर्स आहेत and score more than 600 marks, आणि त्यांचे 600 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. This he said indicates that the power outage did not affect students performance, म्हणजे याच्यानुसार त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जी लाईट गेलेली होती याचा इफेक्ट सर्वांना झाला पाहिजे. त्यातले काही टॉपर्स आलेत, बऱ्यापैकी 11 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, तर याच्यामुळे याचा इम्पॅक्ट एवढा जास्त झालेला नाही असं NTAचं म्हणणं आहे. परंतु विद्यार्थ्याच्या साईडनं असं आहे की आम्हाला म्हणजे टॉर्च आणि कॅन्डल्सच्या लाईटनं देखील आम्हाला पाहावं लागत होतं, म्हणजे त्याच्यानुसार तेवढा जास्त इश्यूज तिथे होता असं सांगण्यात आलेलं आहे. अनेक डिबेट नंतर आजचं हे जे आउटपुट जे येणार होतं ते रिझर्व्ह ठेवण्यात आलेलं आहे. याचा आपल्याला 14 जुलैच्या आसपास फायनल गोष्टी समजू शकतील आणि त्यानंतर सर्व प्रोसेसला चालू होऊ शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर काउन्सिलिंगला आता सुरुवात केव्हा होऊ शकते, तर काही गोष्टीचे अपडेट्स हळूहळू येत आहेत. म्हणजे काही राज्यांना देखील त्यांची प्रायव्हेट म्हणजे जसं की कर्नाटक आहे त्यांचं रजिस्ट्रेशन चालू केलेलं होतं, गुजरातचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं होतं, त्यांनी त्यांचे फक्त रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत. त्याच पद्धतीनं जे ऑल इंडिया काउन्सिलिंग असतं की जे MCC ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट करतं, याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की साधारणतः त्यांचं पोर्टल आता अपडेट झालेलं आहे. ऍडमिशन अँड काउन्सिलिंग सर्व्हिसेस फॉर सेशन 2025 अशा पद्धतीने अपडेट झालेलं आहे. त्यानंतर इथे एक बघू शकतात इंट्रा MCC लॉग इन फॉर UG 2025, म्हणजे इंट्रा MCC लॉग इन कशासाठी असतं तर ते मित्रांनो हे इन्स्टिट्यूट साठी आहेत, ज्या कॉलेजेस आहेत या त्यांच्यासाठीचं हे इन्स्टिट्यूट साठी आहे की त्यांचं सीट्स किती आहे, सीट्स मध्ये काही इन्क्रीमेंट झालेले आहेत का, सर्व डिटेल्स सर्व कॉलेज कडून मागितलेले आहेत. त्याच्यासाठीचं हे कॉलेजला दिलेलं त्यांनी पोर्टल आहे, त्याचं लॉग इन विद्यार्थ्यासाठी नाही कॉलेजसाठीचं लॉग इन आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन ते आधी घेतात. ही दरवर्षीची प्रोसेस आहे, त्या पद्धतीने हे सुरू आहे. त्याच्यानंतर आता काय पुढची स्टेप काय असू शकते मित्रांनो, तर याच्या पुढची स्टेप अशा पद्धतीने घडू शकते की याच्यामध्ये जे PWDचे विद्यार्थी आहेत, PWDचे विद्यार्थी त्यांच्यासाठी एखादी नोटीस येण्याची शक्यता आहे. जसं आता मी तुम्हाला इथे सांगितलं की हे पोर्टल अपडेट झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, तर साधारणतः याच्यामध्ये आता पहिली प्रोसेस आता हे इंट्रा MCC लॉग इन तर त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बराचसा दिवस जातो, काही वेळ जाऊ शकतो सर्व डिटेल्स घेण्यासाठी. याच्यानंतर आता याच दरम्यान मध्ये काय होईल, सेकंड थिंग की PWDचे जे विद्यार्थी आहेत, पर्सन विथ डिसॅबिलिटी, ठीक आहे, यांच्यासाठीची एक नोटीस येईल की जे विद्यार्थी या प्रवर्गामध्ये येतात त्यांनी दिलेल्या सेंटर्समध्ये जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल सर्व प्रोसेसला सुरुवात होईल. म्हणजे थोडासा डिले तर नक्की होणारच आहे. या सर्व गोष्टी आपल्याला 14 तारखेला आता समजतील. त्याच्याशिवाय जर झालंच, मला वाटत नाही की आता रिनीट होईल म्हणून, कारण की बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. लवकरच ऍडमिशन प्रोसेसला चालू होईल. तर नाही म्हटलं तरी अजून 8 ते 10 दिवस तर या सर्व गोष्टीमध्ये जातील आणि मग PWDची नोटीस येऊ शकते आणि ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झॅक्टली राऊंडला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास सुरू झालेलं होतं.
तर यावर्षी थोडंसं 1 ऑगस्ट वीक मध्ये चालू होण्याची शक्यता आहे. जसे महत्वाचे अजून पुढचे अपडेट्स येतीलच मी तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. महत्वाचे अपडेट्स, महत्वाचे न्यूज मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करत असतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.